हाय नमस्कार, मी प्रार्थना बेहरे. कशी आहात सगळे? फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच. तुम्ही सगळे माझं चॅनल सबस्क्राईब करतात, माझे सगळे व्हिडिओज बघतात. मला खरंच खूप खूप जास्त बरं वाटतं, कारण हे चॅनल बनवलंच आहे मी तुमच्यासाठी. मी दिवसभरात का मी माझ्या आयुष्यात काय करते, काय गोष्टी मला आवडतात, काय नाही आवडत, हे मला माझ्या फॅन्सपर्यंत पोचवायचं होतं आणि मला असं वाटलं की हे करेक्ट मीडियम आहे. सो म्हणून मी छोटे छोटे व्हिडिओज पाठवते आणि त्या व्हिडिओजच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवत असते की मी माझं आयुष्य कसं जगते. सो तुम्ही त्याच्यावर कमेंट करतात, लाईक करतात माझे व्हिडिओज. सो थँक्यू सो मच. असंच प्रेम नेहमी ठेवा. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये, आणि दॅट टू ऑन पब्लिक डिमांड, तुम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायचं होतं की माझ्या घरी किती पेट्स आहेत, मी माझ्या पेट्सबरोबर कसं काय करते, त्यांना कुठून आणलंय, त्यांची नावं काय, टोटल किती पेट्स आहेत. सो या सगळ्या गोष्टी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि म्हणूनच आज माझ्या या यूट्यूब चॅनलवर मी माझी पेट स्टोरी दाखवणार आहे. सो ये सुरुवात करू प्राणी प्रेम, म्हणजे पाळीव प्राणीवर प्रेम मला ॲक्च्युली लहानपणापासून होतं. मला अजूनही आठवते, मी लहान असताना ना स्ट्रीट डॉग्स छोटे असतात ना, पपी डॉग्स, ते घरी घेऊन यायचे आणि त्यांना घरी घेऊन त्यांना दूध पाजायचे, घरी ठेवायचे. तेव्हा आईला आणि ताईला खूप जास्त भीती वाटायची डॉग्सची. त्यामुळे ते मला नाही म्हणायला लागले की प्लीज असं करू नकोस, आम्हाला आवडत नाही. म्हणून कधी त्यांना मी पाळलं नाही. पण मला तेव्हापासून प्राण्यांवर प्रेम होतं. मग बाबा म्हणाले की आपण प्राणी तर नाही आणू शकत, पण पक्षी आणू. मग आम्ही चांद नावाचा एक पोपट पाळला होता, त्याचं नाव चांद होतं. आणि त्याच्याशी मी गप्पा मारायचे आणि तो खूपच क्यूट होता. मग तो वारला. म्हणजे ती वेगळी स्टोरी आहे, ती कधी काही त्याच्याबद्दल सांगेन. पण येस, तेव्हापासून प्राण्यांवरचं प्रेम, पक्ष्यांवरचं प्रेम खूप जास्त होतं. आणि मग असं झालं की कधी प्राणी पाळले नाही. पण लग्नाच्या वेळेला जेव्हा मी अभिला पहिल्यांदा भेटले होते लग्नासाठी आणि आमचं बोलणं सुरू झालं, तेव्हा अभि मला म्हणाला की तुला प्राणी आवडतात का? तर मी सांगितलं हो आवडतात. म्हणे माझ्या घरी डॉग आहे. मी सांगितलं काय म्हणतो, मला बघायचंय त्याला. आणि ज्या दिवशी मी गब्बरला बघितलं तेव्हा मला असं वाटलं बापरे, हा डॉग आहे. कारण मी एवढा मोठा डॉग कधीच बघितला नव्हता आयुष्यात. त्या जातीला सेंट बर्नार्ड असं म्हणतात. आणि सेंट बर्नार्ड सारखा तो ॲक्च्युली सेंट आहे, कारण सेंट म्हणजे संत. आणि त्याचं कामच आहे बर्फात रुतलेल्या माणसांना रेस्क्यू करणं. सो तसा तो गब्बर डॉग मी बघितला आणि मला तेव्हा असं वाटलं अरे बापरे अभि, तुला पण आवडतात प्राणी. आणि मग त्यांनी त्याची लिस्ट सांगितली की कसं लहानपणापासून त्याच्याकडे डॉग्स होते, मांजरी होत्या, घरात फिश पाळल्या आहेत त्यांनी, कासव पाळला होता त्यांनी, आणि त्याला प्राण्यांवर खूप प्रेम आहे आणि आवडतात. तेव्हाच मला असं वाटलं आय थिंक मी ह्या मुलाशी लग्न करणार. आणि तेव्हाच डिसाईड केलं होतं. बट सी, लग्नानंतर असं झालं की गब्बरवरचं प्रेम म्हणजे इतकं जास्त आहे. आणि त्याच्या नावाप्रमाणे तो गब्बर जरी असला तरी तो खरंच गाईसारखा, लिटरली गाईसारखा शांत. लोकांना असं वाटलं होतं की एवढा मोठा ब्रीड आहे तर त्याला पाळायला तुम्हाला खूप खर्च करावा लागेल, त्याला अमुकच फूड द्यायचं असतं, त्याला अमुकच ठिकाण ठेवावं लागतं. बट गब्बरला म्हणजे आधी सुरुवातीला होतं की ऑफकोर्स तो AC मध्येच राहायचा, पण आता तसं काही नाही आहे. आता तो घरी पण राहतो आणि सगळ्या डॉग बरोबर तो त्यांच्यासारखा झाला आहे. त्याला फूडमध्ये पण असं काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी फूड द्यावं लागतं असं नाही. आम्ही कधी त्याला भातात चिकन टाकून पण देतो, कधीतरी आम्ही त्याला एका अमुक ब्रँडचं फूड पण देतो, पण त्याला डॉग फूड जास्त देतो खायला, जे त्याला आवडतं आणि तो आवडीने खातो. 7 वर्षाचा आहे आता, तो मोठा झालाय. पण आम्ही कधी त्याचं मेटिंग करवलं नाही. ह्याचं रिझन म्हणूनच की तो जेवढा मोठा आहे, लहानपणी तो खूप क्यूट असतो. जेव्हा तो छोटा असतो तेव्हा तो खूप क्यूट असतो. त्यामुळे लोकांना त्याला बघितल्यावर असं वाटतं अरे किती क्यूट डॉग आहे, असं करून त्याला पाळतात. पण जेव्हा जसा जसा तो मोठा होतो तसं आवडत नाही लोकांना. आणि असे खूप सेंट बर्नार्ड आहेत की ज्यांना म्हणजे घरातनं अबॅन्डन केलेलं आहे. तर त्यामुळे मला त्याची भीती होती सतत की असं नको व्हायला, उद्या उठून जर गब्बरची मुलं झाली तर त्यांच्याबरोबर असं नको व्हायला. म्हणून आम्ही ठरवलं होतं की आपण त्याचं मेटिंग नको करूया. सो गब्बरचं कधी मेटिंग नाही केलं. पण गब्बरवरचं प्रेम हे कायमच पहिलं असणार, कारण तो माझा पहिला मुलगा आहे आमचा. आणि तो स्पेशल आहे, तो खरंच खूप स्पेशल.
येस, गब्बर नंतर सेकंड डॉग आहे आमचा फिल्मी. फिल्मी फिल्मी फिल्मीबद्दल माझं काहीतरी सोल कनेक्शन आहे फिल्मीबरोबर माझं, असं मला नेहमीच वाटतं. कारण मला आठवतो तो दिवस जेव्हा मी अभिला सांगितलं, अभि गब्बर तर आपल्याकडे आहेच आहे, पण ऑफकोर्स आम्हाला दोघांना म्हटल्याप्रमाणे पाळीव प्राणी आवडतात. आणि माझ्या डोक्यात एक होतं नेहमीच की मला ना एक डॉग पाळायचा आहे जो सगळ्यात छोटा असेल, टायनीएस्ट डॉग असेल. आणि अचानक आम्ही दोघं असं बोलत होतो, मी आणि अभि, आणि अभिनी ज्याच्याकडनं गब्बर घेतला होता त्याचा एक मेसेज आला आणि त्यांनी फिल्मीचा फोटो पाठवला आणि त्यांनी सांगितलं की ही शिजू ब्रीड आमच्याकडे आली आहे. त्याचे सगळे त्या फिल्मीला आय थिंक 7 का 8 भावंडं होती, ते सगळे गेले, फक्त ही एकटीच राहिली. आणि इट्स ओनली बिकॉज तिला कोणी घेत नाही आहे, कारण ती खूप बारीक आहे, ती थोडीशी मालनरिश आहे, तिला स्किन डिझीज झाल्यामुळे तिचे केस कमी आहे आणि ती खूप वीक आहे. सो त्यामुळे तिला कोणी घेत नाही. असं म्हटल्यावर मला आणि अभिला झालं की अभि, आपण हिला अडॉप्ट करूया. आणि आम्ही फिल्मीला घेऊन आलो. तेव्हा मला आठवतंय तो असं म्हणाला होता की तिला एका चांगल्या घराची गरज आहे आणि जर ती चांगल्या घरात गेली तर ऑफकोर्स ती खूप हेल्दी होईल. आणि सी नाव फिल्मी, खरंच आम्ही ज्या पद्धतीने तिला जे काय फूड देतो, का जे काय प्रेम करतो, आणि त्यामुळे आज फिल्मी इतकी हेल्दी आणि इतकी छान झाली आहे की तिने आत्ता म्हणजे लास्ट इयर 6 बेबीजला जन्म दिला आणि ते पण 6 बेबीज एकदम हेल्दी आणि मस्त झाले. सो आता ती फक्त माझी मुलगी नाही आहे तर आई पण आहे आणि मी आजी झाली आहे, तिने मला आजी केलं आहे. सो फिल्मी बरोबरचं कनेक्शनच वेगळं आहे. आणि आय थिंक मी जिथे असते, तुम्ही माझ्या फोटोजमध्ये, माझ्या व्हिडिओजमध्ये बघत असाल. बाय गब्बर, बाय फिल्मी, बाय बेबी. 24 तास मी जेव्हा घरी असते तेव्हा ती मला 1 मिनिटं सोडत नाही. ती सगळीकडे माझ्याबरोबर असते, सगळीकडे. आणि आय थिंक मला जेव्हा माझे मूड स्विंग्स म्हणा, का मला जेव्हा कुठल्या गोष्टीचा त्रास झालेला असतो, कुठली गोष्ट आवडलेली असते, ह्या सगळ्या गोष्टीत मला जर सगळ्यात पहिले कुठला कोणी असेल की ज्याच्याबरोबर मी शेअर करत असेल तर ती फिल्मी आहे. आणि खरंच माझं तिच्याशी सोल कनेक्शन आहे. वी आर कनेक्टेड. आणि तिच्याबद्दल जर काही बोलायला पण गेले ना तर मला माहिती नाही, मला इमोशनली काहीतरी होतं, माझ्या डोळ्यातनं पाणी येतं. आणि असं कनेक्शन आहे माझं फिल्मीबरोबर. सो तिच्या पण फूड हॅबिट्स आणि ह्या सगळ्या सेम गब्बरसारख्या आहे. खरं जेव्हा आम्ही तिला अडॉप्ट केली होती तेव्हा आम्हाला असं कळलं होतं की अरे शिजूला तुम्ही का अडॉप्ट करताय, कारण शिजू असं म्हणजे सतत असं खूप क्रँकी डॉग आहे आणि तो खूपच घुमतो अँड ऑल. पण फिल्मी गब्बरमुळे म्हणा का माहिती नाही, तिला त्या घरातनं तसे पॉझिटिव्ह वाईब्स मिळाले म्हणा, ती खूप शांत झाली. आणि ती तशीच आहे, ती कधीच भुंकत नाही, ती फक्त आणि फक्त प्रेम करते. ती थोडीशी टच मी नॉट आहे, म्हणजे तिला दुसरे डॉग्स आवडत नाही पण तिला माणसांवर खूप प्रेम आहे. सो अशी ही माझी फिल्मी, माझी सगळ्यात आवडती मुलगी. आणि मी इतकी फिल्मी असल्यामुळे हिचं नाव काय ठेवायचं, तर आम्ही हिचं नाव फिल्मी ठेवलं. सो तिसरं अडॉप्टेशन झालं लुना आणि लोलोचं. सो लुना आणि लोलो हाऊंड आणि इंडी डॉगचं कॉम्बो आहे. आणि जेव्हा मी इथे घर केलं होतं तेव्हा आम्हाला अभिला एक अचानक फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं की आमच्याकडे 2 डॉग्स आहेत ज्यांना कोणी अडॉप्ट करत नाही आहे आणि त्यांना चांगलं घर हवं आहे, तर तुम्ही त्याला अडॉप्ट कराल का. तर अभिनी सांगितलं हो, कुठे आहे. आणि आम्हाला कळलं पालीच्या इथे कुठेतरी त्या दोघी होत्या. अभि जाऊन त्यांना घेऊन आला. एक ब्लॅक आणि एक ग्रे अशी होत्या, त्या छोट्या होत्या तेव्हा आणि त्या इतक्या क्यूट होत्या. आणि आता त्या अशा मोठ्या झाल्या आहेत. दोघांचे कोट पण इतके, तुम्ही बघितले असेल व्हिडिओजमध्ये, दोघांचे कोट पण खूप शाईन करतात, कारण ऑफकोर्स त्यांना तसं फूड दिलं जातं, त्यांना तशा पद्धतीने आम्ही त्यांची सेवा करतो, त्यांची सांभाळ घेतो. सो मुळात हे सगळं करण्याच्या मागचं रिझन एवढंच आहे, आमचं प्राणीप्रेम. आणि आम्हाला असं वाटतं की ह्या प्राण्यांचा आशीर्वाद जो आमच्यावर आहे आणि म्हणूनच आज आम्ही एवढं काही करू शकतो.
ही माझी लोलो, शी इज लोलो, शी इज लुना. ही जात हाऊंड आणि इंडीचं मिक्स असल्यामुळे खूप हंटिंग डॉग्स आहेत त्या. हंट करतात सगळ्या गोष्टी. तर आमच्या घरी इनफॅक्ट असं आम्ही म्हणतो की इथे काहीच टिकत नाही. म्हणजे बेडूक म्हणा का इथे एकदा दोनदा साप पण दिसले होते, त्या सापलाही त्यांनी पकडलं. सो अशी ते सतत काही ना काही हंट करत असतात आणि जर त्यांना काही नाही मिळालं तर गावातल्या कोंबडी जाऊन मारून येतात. आणि असं खूप वेळा होतं की गावातली लोक आमच्याकडे येऊन कंप्लेंट करतात की अरे आमच्या कोंबड्यांना मारलं तुमच्या डॉग्सनी, मग आम्ही त्यांच्या कोंबड्यांचे पैसे देतो त्यांना. पण असं खूप वेळा होतं. असे ते लुना आणि लोलो आहेत. पण जरी ते असे त्यांचा स्वभाव जरी असा हंट करायचा असला तरी ते शांत आहेत. म्हणजे ते असे अंगावर जात नाहीत का ते भुंकत नाहीत खूप कमी. आणि आय थिंक मला असं वाटतं मे बी गब्बरमुळेच फिल्मीलाही सवय लागली आणि म्हणूनच लुना लोलोला पण सवय लागली आणि त्यामुळे आमचे सगळेच डॉग अशी शांत आहेत. लुना लोलो नंतर पण आम्ही ठरवलं होतं की आता बास, डॉग्स खूप झाले, खूप पाळीव प्राणी म्हणजे खूप पेट्स घेतोय आपण, आता नको, खूप डॉग्स नको. कारण काहीतरी पण नंतर असं रिअलाईज झालं की नाही, आमचं प्रेम हे वाढत चाललंय. एक डॉगनी ते संपत नाही. इट्स लाईक पोटॅटो चिप्स, एक खाल्ल्याने पोट नाही भरत, खूप खायला लागतात. सो खरंच असं झालं की अगेन अभिला आम्ही ज्यांच्याकडनं गब्बर आणि फिल्मी घेतलं होतं त्या मुलाचा फोन आला आणि तो म्हणाला की एक चाव आहे आणि ऑफकोर्स तिला घराची गरज आहे आणि तिला कोणी अडॉप्ट करत नाही. म्हटल्यावर ती थोडीशी तिची एक आयसाईट पण वीक होती. तिला चावचे डोळे खूपच छोटे असतात आणि त्यामुळे त्यांना त्यांच्या त्या डोळ्यांची स्किन इतकी डोळ्यावर येते त्यांच्या की त्याच्यामुळे त्यांना दिसणं कमी होतं, त्यांच्या आयसाईट त्यांची खराब होते. सो तसं होतं आणि आम्हाला हे कळल्यावर आम्हाला असं वाटलं नाही, आम्ही तिला सांभाळणार, आम्ही तिला मोठं करणार आणि म्हणून आम्ही तिला घरी घेऊन आलो. आणि आता मूवीचं ऑपरेशन केलं आम्ही तिच्या इथून. म्हणजे तिचे ते इथून स्किन काढावी लागते ऑपरेट करून, ते करून तिला आता व्यवस्थित दिसतं आणि ती हेल्दी झाली आणि ती खूप अगेन मूवी थोडीशी मॅड आहे ॲक्च्युली. म्हणजे तिचं असं आहे की तिला, मला आठवते लहानपणी ना ती खूप मस्ती करायची. तर एकदा अशी बॅग होती आणि मी तिला सांगितलं तू जर आता मस्ती केली तुला बॅगेत टाकेल. आणि तेव्हापासून तिला त्या बॅगेची इतकी भीती वाटते की ती आता घरी आमच्या कोणी माणसं येतात तर कोणी येतात तर साधा पर्स घेऊन आलं तरी ती भुंकते, पण ती फक्त तेवढ्यापुरती भुंकते. अदरवाईज ती पण खूप शांत आहे. आणि जेव्हा मूवी आली ना तेव्हा आम्हाला असं वाटलं होतं की आता माहिती नाही फिल्मी, गब्बर का लुना लोलो कसं तिला म्हणजे तिच्याबरोबर कसे मिक्स होतील. पण मूवी ॲक्च्युली सगळ्यांची आई आहे. तीच सगळ्यांची इतकी छान सगळ्यांबरोबर घुळून मिसळून राहते की सगळ्यांची ती फेवरेट झाली. इनफॅक्ट आत्ता आमच्या घरात जर आम्ही म्हटलं की मॅड डॉग अशी कोण आहे तर ती मूवी, आणि ती त्यामुळे सगळ्यांची आवडती झाली. सो मूवी ही चाव ब्रीड आहे. दॅट्स इट, शी इज मूवी. आणि मूवी नंतर आम्ही ठरवलं होतं की आता डॉग नाही. आणि मूवीचं नाव मूवी म्हणून ठेवलं कारण मी इतकी फिल्मी आहे म्हटल्यावर जर पहिला डॉग फिल्मी असेल, त्याच्या आधीचा डॉग गब्बर असेल, तर फिल्मी नंतर एक मूवी असली पाहिजे, म्हणून मग ती मूवी. आणि म्हणून ती छोटीशी मूवी आमची आली आमच्या आयुष्यात. आणि आम्ही आता म्हणू शकतो, मी तर म्हणूच शकते की येस मला मूवी मिळाली. सो आणि मूवी नंतर आम्ही ठरवलं होतं की आता फुल स्टॉप, आता दुसरे डॉग्स घ्यायचे नाही, बंद, खूप झालं. पण तसं झालं नाही. अभि मला 4 दिवसाआधीच म्हणाला होता की मला एक डॉग हवा आहे. आणि डॉग हवायपेक्षा मला एक व्हिडिओ आला आणि त्यांनी मला स्टोरीचा व्हिडिओ दाखवला आणि त्यांनी सांगितलं मॉल्टीज आहे, पण जर तू तिला नीट बघशील तर ती खूप आजारी आहे आणि त्यामुळे तिला कुठल्या तरी एका फॅमिलीने अडॉप्ट केली होती, तिला घेतलं होतं विकत. आणि त्यानंतर त्यांना ती आवडली नाही का त्यांना ते झेपली नाही, माहिती नाही काय, त्यांनी तिला परत सोडली. आणि ते छोटंसं बाळ बिचारं काहीतरी होप्स घेऊन कुठल्या तरी एका फॅमिलीत गेलं होतं आणि त्यांनी तिला सोडली. म्हटल्यावर तिला घर नव्हतं. आणि मग अभि म्हणाला की मला असं वाटतंय की आपण हिला घरी घेऊन, खूप छोटी आहे ती.
आणि खरंच ती बिचारी, तिला स्किन डिझीज झालं होतं, त्यामुळे तिचे पायाचे केस नव्हते तिला आणि खूपच अशी वीक होती. सो पण तरी आम्ही ठरवलं की आपण तिला आणू आणि तिला अगेन ह्या सगळ्यांबरोबर ती पण छान हेल्दी आणि छान आयुष्य जगेल, आणि म्हणून तिला आम्ही अडॉप्ट करून घेऊन आलो घरी. आम्ही सगळ्या डॉग्सला जेव्हा घरी आणतो तेव्हा त्यांची पूजा करतो, म्हणजे त्यांना हळद कुंकू लावून त्यांचं प्रॉपर त्यांना घरी आणतो. तसंच आम्ही स्टोरीला पण आणलं. हिचं नाव स्टोरी म्हणून ठेवलं की आता आम्ही ठरवलं की रिलेटेड टू आमच्या क्रिएटिव्ह फील्ड जी सगळी नावं सुचतात, मूवी झाली, फिल्मी झालं, स्टोरी झाली, मे बी आता अजून म्युझिक राहिलंय आणि साऊंड राहिलंय. सो असे खूप येतील अजून. आम्ही असे डॉग्स नक्कीच खूप अडॉप्ट करत राहू. ज्या डॉग्सला गरज आहे त्या डॉग्सला आम्ही घर देऊ, हे आम्ही ठरवलंय. आणि मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं त्याप्रमाणे की आम्हाला मुलं बाळं नको आहे, कारण हीच आमची मुलं आहेत आणि हेच आमचं घर आहे. सो येस, ही अशी आमची छोटीशी छान फॅमिली आहे. होप तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ. आणि अजून पण खूप पेट्स आहेत ॲक्च्युली माझ्याकडे, आणि त्या सगळ्या पेट्सबद्दल मी तुम्हाला लवकरच सांगणार आहे, पण ह्या व्हिडिओमध्ये फक्त डॉग्सबद्दल. थँक्यू सो मच, अँड थँक्यू सो मच फॉर लव्हिंग ऑल माय व्हिडिओज, अँड थँक्यू सो मच फॉर कमेंटिंग अँड लाइकिंग ऑल माय व्हिडिओज. थँक्यू. कीप शेअरिंग अँड कीप वॉचिंग.